ठरलं तर मग या मालिकेच्या 26 डिसेंबरच्या प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुनने सचिनला कॅफेमध्ये साक्षीसोबत रंगेहात पकडले आहे. अर्जुन अत्यंत आक्रमक पवित्रा घेत सचिनला जाब विचारतो, तू तिथे त्या मुलीसोबत काय करत होतास? तुझाही तिचा अफेअर सुरू आहे का? तू अस्मिताताईची फसवणूक करतोयस का? सचिन स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत म्हणतो, अर्जुन, अरे तुझा काहीतरी गैरसमज होतोय, मी फक्त तिच्या गालावर. पण अर्जुनने सर्व काही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेले असते. सचिनचा खोटेपणा ऐकून अर्जुनचा संयम सुटतो आणि तो रागाच्या भरात सचिनच्या कानाखाली देतो. दुसरीकडे सायलीने दिलेल्या ट्रेनिंगचा सकारात्मक परिणाम सुमनवर दिसून येत आहे. सायलीने सुमनला स्वतःच्या हक्कासाठी लढण्याचे बळ दिले आहे. जेव्हा नागराज घरी येतो तेव्हा सुमन त्याला काही प्रश्न विचारते. त्यावर चिडून नागराज म्हणतो, जास्त बोललीस ना तर एक झापड देईन तुला. नागराज सुमनवर हात उगारतो, पण यावेळी सुमन दबून न जाता नागराजचा हात हवेतच पकडते. ती ठणकावून सांगते, माझ्या अंगावर हात उचलायचा नाही, मी तुमची बायको आहे, तुमची मालकीची वस्तू नाही. सुमनचा हा बदललेला अवतार आणि तिचा दांडगा आत्मविश्वास पाहून नागराज पूर्णपणे थक्क होतो. सचिनचे सत्य समोर आल्यापासून अर्जुन प्रचंड अस्वस्थ आहे. घरी आल्यावरही त्याची ही अस्वस्थता सायलीच्या लक्षात येते. सायली काळजीपोटी त्याला विचारते, अहो काय झालंय? फोनवर बोलतानाही तुम्ही अस्वस्थ वाटत होतात आणि आता घरी आल्यापासून तुमचं कशातच लक्ष नाहीये. नक्की काय झालंय? कोणत्या विचारात आहात तुम्ही? आता पुढील भागात आपण हे पाहणार की अर्जुन सायलीला सचिनच्या अफेअरबद्दल सर्व काही सांगेल का? सचिनबद्दलचे जे सत्य सायलीला आधीपासून माहीत आहे ते ती अर्जुनला सांगेल का? आणि हे दोघं मिळून आता सचिनचा पर्दाफाश कसा करणार? हे सर्व पाहणे आगामी भागात रंजक ठरणार आहे. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.